काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतोय की संजय राऊतांनी तुमच्याबद्दल तुमच्या हायकमांडकडे तक्रार केलेली आहे, कसं बघता याकडे? नाही, अशी कोणची तक्रार करण्याची काही कारण नाही आणि अशा पद्धतीने काही झालं याची मला काही माहिती नाही। जे पत्र लिहिलेलं आहे ते मनसेच्या मुद्द्यावरून लिहिलेलं आहे, याआधी तुमची काही चर्चा झालेली होती, काही पत्रावर झाला होता? नाही, मनसेचा मुद्दाच काही आता नाही आहे, कारण मनसेच्या मुद्द्याच्या अनुषंगानं काही चर्चा होण्याचा संभव हेच नाही, कारण या संदर्भात कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही। तुर्तास जो निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराच्या अनुषंगानं जे मुद्दे आहे तो मुद्दा ऑल पार्टी डेलिगेशन होतं, त्यामुळे सर्वांनाच त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी बोलवलं होतं आणि काँग्रेस त्यामध्ये सहभागी होती। कुठेतरी बिहारच्या निवडणुकीमुळे काँग्रेस वेटनवॉचच्या भूमिकेमध्ये? नाही, अजिबात त्याच्यात काही बिहारच्या निवडणुकीचा आणि ह्या विषयाचा प्रश्नच नाही। वोट चोरी हा काँग्रेसने उचललेला मुद्दा आहे आणि तो सर्वच पक्ष आता त्याच्यावर जर तुटून पडत असतील तर फार आनंदाची बाब आहे। आणि एवढंच नाही तर भारतातल्या सगळ्या नागरिकांनी येऊन ही वोट चोरीचं जे प्रकरण आहे याला कुठे ना कुठे आळा घातला पाहिजे, ही आज देशाची असणारी आवश्यकता आहे। आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं जर आमचे मित्रपक्ष जर त्याच्यात पुढाकार घेत असतील आणि सगळ्यांना बोलत असतील तर ही स्वागतार्ह घटना आहे। पण राज ठाकरे हा महाराष्ट्रातला आक्रमक चेहरा आहे, जर राज ठाकरेंना सोबत घेतलं इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये तर फायदा होईल असं वाटत नाही का? या संदर्भात कुठलाही प्रस्ताव हा नाही आणि याचा प्रस्ताव आल्यानंतर या संदर्भात चर्चा ही करणं हे स्वाभाविक आहे आणि त्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आहे। त्यामुळे असा कोणताच प्रस्तावच नसल्यामुळे या संदर्भात काही भाष्य करण्याची मला वाटतं आवश्यकता नाही। पुढच्या निवडणुका ज्या आहेत ते राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहेत, मग अशा वेळेस तुम्ही उद्धव ठाकरेंना शिवसेना साईडला ठेवणार आहात का? नाही, जर तरच्या अनुषंगाने राजकीय चर्चाही संभव नाही। पहिले निवडणुका लागू द्या, तशा प्रकारचे काही प्रस्ताव असतील त्या प्रस्तावावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होईल, त्यामध्ये आमचा अभिप्राय मागितला जाईल, त्यावेळेस आमचाही अभिप्राय त्यामध्ये आम्हाला हा नोंदवता येईल। त्यामुळे या जर तरच्या सगळ्या चक्रामध्ये कुठेही आता अडकण्याची किंवा या चक्रामध्ये लाच फिरवण्याची काही आवश्यकता नाही। निवडणुका एकदा लागू द्या आणि त्यानंतर या सगळे चित्र स्पष्ट होईल। मनसेला सोबत घेण्यासंदर्भात संजय राऊत असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांच्याकडनं तुमच्याकडे काही प्रस्ताव आला का? काही चर्चा बेसिक झाली का यावरती? नाही, अशा स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही। संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे का जी मनसे बिहारी किंवा उत्तर भारतीयांना मारपीट करते, त्यांना वारंवार निशाणा साधते, अशा मनसे संदर्भात काँग्रेसची भूमिका ही कशी? कोणीही कोणाला मारपीट करू नये, सर्वांनी संविधानाचं संरक्षण संवर्धन करावं, संविधानामध्ये हातात हात घालून सर्वांनी राहिलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, बंधुता, समता ही मूल्य आपण सर्वांनी मिळून जोपासली पाहिजे, हाच असणारा काँग्रेसचा हा विचार आहे। त्यामुळे या विचाराला काँग्रेस ही पुढे घेऊन जाईल। संविधानाची अनुसूची 8 जी आहे त्या 8 अनुसूचीनुसार सगळ्या भाषा यांनी हातात हात घालून काम करावं हेही आमचं म्हणणं आहे। ते करत असताना मराठी भाषा ही केवळ भाषा नाही तर तो महाराष्ट्र धर्म आहे आणि तिचं संवर्धन पण झालं पाहिजे, ही देखील आमची आग्रही असणारी भूमिका आहे। आणि यासाठी तोडाफोडा राज्य करा ही काही काँग्रेसची नीती राहिली नाही, ही भारतीय जनता पार्टी आज जी प्रॅक्टिस करते आहे हे इंग्रजांपासून त्यांनी घेतलेले सूत्र आहे। त्यामुळे काँग्रेस कुठल्याही हिंसाचाराचा किंवा आज जे अहिल्याबाई नगरमध्ये जे सुरू आहे, जी वक्तव्य दिल्या जातात किंवा मंत्रिमंडळातील मंत्री जे आहेत ते बेताल वक्तव्य करतात, हे सर्व एकंदरीत ह्या सर्व गोष्टी घडणाऱ्या या चुकीच्या आहे आणि आम्ही कुठल्याही हिंसेचं द्वेषाचं अजिबात समर्थन केलं नाही आणि करणार नाही। मनसेची ही जी भूमिका आहे याचीच भीती काँग्रेसला वाटते का? जर सोबत घेतलं तर याचा फटका बसू शकतो? आम्ही आमच्या पक्षाच्या आघाडी करण्याच्या संदर्भातील सर्व अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत। अद्यापपर्यंत कुठल्या स्थानिक पातळीवरून इंडिया अलायन्सच्या व्यतिरिक्त कोणाची आघाडी करा असाही प्रस्ताव आलेला नाही किंवा इतर कोणत्या पक्षांनी अशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही। त्यामुळे असा प्रस्तावच नाही। त्यामुळे असा प्रस्ताव आला की मनसेला सोबत घेतल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये किती त्या स्थानिक स्वराज्यांना फायदा होतोय, तो तुमची मान्यता असणार आहे? नाही, हे जर तर म्हणजे हा एकतर तोंडावरती आले का निवडणुका? या संदर्भात भाष्य करणं म्हणजे हे ज्योतिष्य सांगितल्यासारखं होईल। आणि महाराष्ट्रात आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पण नरेंद्र दाभोळकरजींच्या बलिदानानंतर तोही आपण आता लागू केलेला आहे आणि या ड्राफ्टिंग कमिटीचा मी एक मेंबरही होतो। त्यामुळे असं ज्योतिष्य सांगणं हे कायद्यानुसारही आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रानुसार चुकीचं आहे। त्यामुळे थोडी वाट बघा, पुढे काय काय होतं ते। आता आपण मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आता प्रस्ताव अद्यापर्यंत कुठलाही आलेला नाही आणि जर असा प्रस्ताव आला तर आमचे नेते त्यावरती निर्णय घेतील असं हर्षवर्धन सपकाळ म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजेश सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।